मेहर बाबांचे अध्यात्मपर लेख व संदेश पुस्तकाचा भाग 2 मध्ये आज आपण प्रकरण 5 फार इंटरेस्टिंग महत्त्वाचं सुंदर प्रकरण आहे. सृष्टीचा प्रारंभ आणि अंत ह्याची एक थोडीशी झलक आपण ह्याचं प्रास्ताविक आपण म्हणू शकतो, पण सोप्या भाषेत अगदी शॉर्टमध्ये इतकं सुंदर बाबांनी दिलेलं आहे. टिफिन लेक्चरमध्ये आपण सगळ्यांनी ते बघितलं की क्रिएशन पॉईंट, ओम पॉईंट. पण आता ह्यामध्ये जे बाबांनी केलेलं विवेचन फार वेगळं सुंदर आहे, भिन्न नाही आहे. पॅरेग्राफचं नाव आहे कोठून कोठे. आपल्या सगळ्यांना हा प्रश्न असतो लहानपणापासून की हे कधी कसं झालं, कुठे जाणार, कुठून आलं, हे असे बरेच प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात असतात. तर त्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं ह्याच्यातनं मिळतील. जोपर्यंत मानवी मनास अंतिम सद्वस्तूचा, आता एक लक्षात घेऊया, ह्या पूर्ण प्रकरणामध्ये सगळीकडे सद्वस्तू हा शब्द आहे आणि तो मागे आपण बघितलं वेदांमध्ये पण सद्वस्तू शब्द वापरला आहे ईश्वरासाठी. तर जिथेही सद्वस्तू म्हणजे ईश्वर. जोपर्यंत मानवी मनास अंतिम सद्वस्तूचा प्रत्यक्ष व यथार्थ अनुभव येत नाही, तोपर्यंत सृष्टीचा आदी व अंत स्पष्ट करण्याचा त्याचा प्रत्येक प्रयत्न विफल होतो. पहिल्याच वाक्यामध्ये बाबांनी सिक्सर मारला आहे की कितीही प्रयत्न समजायचा केला की सृष्टीचा सुरुवात कुठून झाली, द बिगिनिंग ऑफ द बिगिनिंग, म्हणून ती बाबांचे बिगन द बिगन ट्यून आहे. तर कसा सृष्टी निर्माण झाली, त्याचा प्रारंभ कुठून झाला, त्याचा अंत कसा होणार की नाही, ह्या सगळ्या गोष्टी कितीही समजवायचा प्रयत्न केला तरी जोपर्यंत प्रत्यक्ष ईश्वराशी आपण एकरूप होत नाही, ईश्वराचं दर्शन होत नाही, ईश्वर साक्षात्कार जोपर्यंत आपल्याला होत नाही, तोपर्यंत कितीही स्पष्ट करायचा प्रयत्न केला सृष्टीचा आदी अंत, तरी ते सगळे प्रयत्न फोल जातील, विफल होतील. आपण पूर्णपणे ते समजून किंवा समजावू देऊ शकणार नाही, समजून घेऊ शकणार नाही. त्याच्याकरता भूतकाल गूढ रहस्याने वेष्टित, म्हणजे गुंडाळलेला, गूढ रहस्याने वेष्टित राहून भविष्यकाल हा मोहरबंद, म्हणजे सीलबंद, मोहरबंद पुस्तकासारखा पूर्णपणे अगम्य असतो, न समजणारा, अगम्य. की भूतकाळ जो असतो रहस्यमय असतो, की काय होऊन गेलं माहीत नाही, रहस्याने गुंडाळून गेलेला. आणि भविष्यकाल हा आहे सीलबंद आहे, ते पाकिट भविष्य काळाचं आपल्याला उघडता येत नाही. किती सुंदर शब्द वापरलेत की भूतकाल हा गूढ रहस्याने वेष्टित राहून, वेष्टन म्हणजे कव्हर, भविष्यकाल हा मोहरबंद किंवा सीलबंद पुस्तकासारखा पूर्णपणे अगम्य असतो, न कळणारा असतो. माया मोहास विवश झालेले मन, माया मोहास विवश झालेले मानवी मन विश्वाच्या पुरातन व भावी स्थितीबद्दल फार तर तर्क किंवा काल्पनिक अंदाज बांधू शकते, परंतु त्यास या सर्व बाबतीतील अज्ञानही समाधानकारक वाटत नाही व त्यांचे यथार्थ व अंतिम ज्ञान मिळवण्यासही ते असमर्थ ठरते. की किती अंदाज बांधले तरी योग्य अंदाज बांधू शकत नाही, यथार्थ म्हणजे योग्य, आणि अंतिम ज्ञान मिळवण्यास ते समर्थ ठरत नाही. कोठून व कोठे हे दोन चिरस्थायी म्हणजे कायम असणारे व तीक्ष्ण प्रश्न मानवी मनात दिव्य व्यग्रता, डिव्हाइन एंगेजमेंट, व्यग्रता निर्माण करतात. कायम मनामध्ये हा संभ्रम, हे प्रश्न मनामध्ये राहतात. सृष्टीचे आधी कारण शोधित असता मानवी मनास असीम पुच्छगती, इन्फिनिट रिग्रेस, असीम म्हणजे ज्याला सीमा नाही तशी, अमर्याद,
पुच्छगती म्हणजे पाठीमागे जाण्याचं, अग्राह्य होते म्हणजे स्वीकारणीय नसते, स्वीकार करण्यासारखी नसते. सृष्टीचे आदी कारण शोधत असता मानवी मनास असीम पुच्छगती अग्राह्य होते व त्याचप्रमाणे त्याला ध्येय शून्य व अंतरहित परिवर्तनही अग्राह्य असते. अग्राह्य म्हणजे तो त्याचं ग्रहण करू शकत नाही, त्याला स्वीकृत करत शकत नाही, ॲक्सेप्ट करू शकत नाही, ॲक्सेप्टेबल नसतं. की असा अनंत सीमारहित ज्याला अंत नाही असा भूतकाळ किंवा काहीच पुढे नाही असा शून्यातला असीम अमर्याद असा बदलही त्याला ॲक्सेप्टेबल नसतो. आदी आणि अंत. उत्क्रांतीला मूल कारण नसेल तर ती उत्क्रांती अज्ञेय होते, न समजणारी, न माहीत, अज्ञेय माहीत नसणारी होते. त्या उत्क्रांतीला जर काही कारण नसेल तर त्या उत्क्रांतीला आपण समजून घेऊ शकत नाही, व उत्क्रांतीला समाप्ती नसेल तर ती पूर्णपणे दिशारहित व अर्थशून्य होते. अशी उत्क्रांती की तिला काही दिशा नाही, भरकटलेली आणि अशी अर्थशून्य अशी होते. कोठून व कोठे या प्रश्नातच सृष्टीचा आदी आणि अंत गृहीत धरलेला आहे. उत्क्रांतीचा प्रारंभ हा कालाचाही प्रारंभ आहे. उत्क्रांतीचा प्रारंभ म्हणजे सुरुवात हा कालाचाही प्रारंभ किंवा सुरुवात आहे. तर काल कुठे सुरू झाला? जिथे उत्क्रांती सुरू झाली तिथे काल सुरू झाला आहे, व उत्क्रांतीचा शेवट हा कालाचाही शेवट आहे. उत्क्रांतीला आदी व अंत आहे, कारण कालाला आदी व अंत आहे. हा आदी आणि अंत त्याला सुरुवात पण आहे आणि शेवट पण आहे. जो उत्क्रांतीचा सुरुवात ती कालाची सुरुवात, जो उत्क्रांतीचा शेवट तो कालाचा शेवट. महाप्रलय या बदलणाऱ्या जगाच्या आदी आणि अंतामध्ये बरीचशी युगचक्रे आहेत, सायकल्स आपण म्हणतो. सत्ययुग, त्रेतायुग, कलियुग हे जे म्हटले असं वेगवेगळं. तर हे जे जग आहे ते कसं बदलणारं, सतत परिवर्तनशील म्हणजे बदलणारं आहे. आणि त्याची जी सुरुवात आणि शेवट आहे, आदी आणि अंत आहे, त्या सगळ्याच्यामध्ये अनंत अशी युगचक्रे, सत्ययुग, त्रेतायुग, काय आणखीन कलियुग वगैरे वगैरे जे असतील ती अशी अनंत सायकल्स आहेत. आणि त्या सर्व युगचक्रातून सृष्टीच्या उत्क्रांतीचे सातत्य, कंटिन्युटी कायम राहते. जी सृष्टीची उत्पत्ती आहे, उत्क्रांती आहे, ह्या युगचक्रांच्या माध्यमातून ती कंटिन्युअस राहते, ती चेन त्याची चालू राहते. उत्क्रांतीच्या खऱ्या समाप्तीला महाप्रलय म्हणतात. जेव्हा ही उत्क्रांती थांबेल किंवा त्याचा शेवट होईल तेव्हा त्याला महाप्रलय म्हणतात. तर महाप्रलय म्हणजे काय? उत्क्रांतीचा शेवट म्हणजे महाप्रलय. काल कुठून सुरू झाला? जिथे उत्क्रांती सुरू झाली तिथे काल सुरू झाला. काल कुठे संपला? जिथे उत्क्रांती संपली तिथे काल संपला. महाप्रलय म्हणजे काय? तर ही जी उत्क्रांती आहे त्याचा शेवट, उत्क्रांतीचा शेवट म्हणजे महाप्रलय. आणि ह्या सृष्टीचा जो आदी आणि अंत आहे त्या दोन्हीच्यामध्ये अनंत खूप सगळी युगचक्रे सामावलेली असतात. आणि ह्या महाप्रलयाच्या वेळी, त्यावेळी जगाला प्रारंभीची नसणेपणाची शून्य स्थिती प्राप्त होते. नथिंगनेस. आपण टिफिन लेक्चरमध्ये एक बघितलं, एक बिंदू होता आणि त्याच्या आधी एक सर्कल, हाफ सर्कल होतं. त्याच्या पुढे काय आहे? नथिंगनेस, काहीही नाही. नथिंगनेस, काहीही नाही. त्या नथिंगनेसमध्ये कशी एक लहर आली आणि त्याच्यात लहरीतनं पहिला संस्कार कधी उत्पन्न झाला? पहिली इच्छा उत्पन्न होताच पहिला संस्कार उत्पन्न झाला. आणि ती पहिली इच्छा काय होती? कोहम, मी कोण आहे. तिथे त्याला बाबांनी बेभान भगवान म्हटले की जी परात्पर अवस्थेमधला परमात्मा आहे
त्याला स्वतःची आणि सृष्टीची जाणीव नाही. त्याला जेव्हा जाणण्याची इच्छा झाली की मी कोण आहे, किंवा ज्याला महानिद्रावस्था म्हणतात कधी काही इतर वाङ्मयामध्ये, त्या पहिल्या इच्छेबरोबर पहिला संस्कार उत्पन्न झाला आणि तो सृष्टीचा ओम पॉईंट किंवा बिंदू किंवा सृष्टीचा सुरुवात, की ज्याला बाबांनी सांगितलं की क्रिएशन पॉईंट तिथं म्हटलेलं होतं, आणि तो अत्यंत मायक्रो म्हणजे अत्यंत सूक्ष्म असा तिथे तो पहिला बिंदू, आणि त्याच्यातनं कसं सगळं सुरू झाली सृष्टी. तर इथे दुसऱ्या भाषेत तेच सांगितलेलं आहे की जी नसणेपणाची शून्यता होती, शून्य स्थिती प्राप्त होती, ती शून्य स्थिती अगदी सुरुवातीच्या आदी काळातली ती शून्य स्थिती कधी प्राप्त होते? महाप्रलयानंतर परत ती शून्य स्थिती प्राप्त होते. सॉरी. महाप्रलयाची मनुष्याच्या गाढ निद्रेशी तुलना करता येईल. बाबांनी अनेकदा गाढ झोपेचं उदाहरण बऱ्याचदा खूप चपखलपणे बऱ्याच गोष्टी समजवायला सांगितलेलं आहे. तर महाप्रलय म्हणजे त्याची तुलना माणसाची जी गाढ झोप आहे त्याच्याशी करता येईल. कशी? अनुभवास येणारे नानाविध विश्व जसे गाढ निद्रेमध्ये पूर्णपणे अंतर्धान पावते, त्याचप्रमाणे मायानिर्मित सृष्टीतील अखिल वस्तुजात महाप्रलयाच्या वेळी नाहीसे होऊन शून्य स्वरूप बनते, जणू काय ते विश्व कधीच उत्पन्न झाले नव्हते. काय होतं महाप्रलयानंतर? समजा आपण झोपलो तर काय शिल्लक असतं? हे गाढ झोप आहे, स्वप्नावस्था नाही. अशा गाढ झोपेमध्ये आपल्याला काय दिसतं? इकडे काहीही दिसत नाही, काहीही शिल्लक राहत नाही, नथिंगनेस. तर अशी अवस्था महाप्रलय नक्की कसा असतो, महाप्रलयानंतरची अवस्था सृष्टीची कशी असते हे समजावण्यासाठी बाबांनी इथे गाढ झोपेचं उदाहरण दिले की गाढ झोपेनंतर कसं असते, कुठली सृष्टी आपल्यासाठी अस्तित्वात नसते. अशाच प्रकारे महाप्रलयाच्या वेळेला सगळं शून्य स्वरूप होऊन जातं, काहीही शिल्लक राहत नाही, कुठलं विश्व इथे कधी अस्तित्वात होतं ह्याची खूणही शिल्लक राहत नाही. असं जणू काय तिथे कधी कुठलं विश्वच अस्तित्वात नव्हतं, अशी अवस्था महाप्रलयानंतर होते. सत्य कालातीत आणि केवळ आहे. महाप्रलय इथे कळला असेल असं गृहीत धरून पुढे जाऊया आणि त्या टॉपिक नंतर लगेच त्या संबंधातले काही प्रश्न असतील तर जरूर इथे टाकावे, किंवा अजून काही चांगलं उदाहरण किंवा कुणाला काही. हां, जय बाबा. देशपांडे भाऊ बोला. हं. 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 नथिंगनेसमध्ये, नथिंगनेसच्या रूपाने. बरोबर आहे, बरोबर आहे. एव्हरीथिंग अँड नथिंग अँड एव्हरीथिंग ते पूर्ण सामावले ह्या दोन बिंदूमध्ये. परफेक्टली बरोबर सांगितलं तुम्ही. थँक्यू. मला हे वाचताना माझ्या मनात त्यावेळेला प्रश्न आला होता की जर महाप्रलय झाला, हां देशपांडे भाऊ किंवा सगळ्यांनाच आपण चर्चा करतोय की मग महाप्रलयाच्या वेळी झोपेचं एक उदाहरण बाबांनी दिलं, आपण असतो मान्य आहे, पण नथिंगनेसची अवस्था होते महाप्रलयाच्या वेळी असं बाबांनी सांगितलं, म्हणजे काहीही शिल्लक राहत नाही, मान्य. आता जेव्हा महाप्रलय होतो त्यावेळेला जे काही जीवात्मे त्यावेळेला तिथे असतील, सपोज उद्या महाप्रलय झाला, आपण सगळे आहोत, बाकी आहेत, जनावरं आहेत, वनस्पती आहे, सगळं काही आहे, तर जेवढे जीवात्मे त्या क्षणाला तिथे असतील तर त्यांचं काय होतं नक्की? त्यांना मोक्ष मिळतो, मुक्ती मिळते, गॉड रिअलायझेशन मिळतं. नक्की काय होतं की त्यांचं अस्तित्व संपूर्ण संपतं आणि ते ईश्वरामध्ये सगळं विलीन होतं.
नाही, पण इथे बाबांनी सांगितलं अस्तित्व असतं, पण ते कसं असतं, अनंतत्वाचं जे अनंत अस्तित्व आहे त्या रूपात ते अस्तित्व असतं, जे शून्य स्थितीमध्ये जे परात्पर अवस्था आहे, जिथे काहीच नव्हतं सृष्टीचा सुरुवातीच्या आधी, नथिंगनेस, म्हणजे ही जी अवस्था ईश्वराची आहे त्याच्यात ते सगळं विलीन होतं. कारण सृष्टीची निर्मिती त्याच्यातनं झाली, ईश्वरापासनं सृष्टीची निर्मिती झाली. आणि ते महाप्रलयाच्या वेळी पुन्हा म्हणजे ईश्वराशिवाय काही नाही आहे, सगळं त्यात सामावलेलं आहे आणि त्याच्यातनं सगळं उत्पन्न आहे. ही बेसिक गोष्ट समजून घेतली तर मला वाटतं ही कन्सेप्ट जी आहे ती समजायला मदत होईल, की त्याच्यातनं सगळं प्रसरण पावलेलं आहे, उद्भवलेलं आहे आणि पुन्हा ते त्याच्यातच विलीन होतं. आणि त्याची मूळ अवस्था कशी आहे, तो आहे, कारण अनंत आहे, तो असीम आहे, शाश्वत आहे, कधीही न संपणार आहे. आणि त्याच्यामध्येच ते सगळं विलीन होतं. म्हणजे त्याचं जे भ्रममय अस्तित्व, वेगळं भासमय अस्तित्व आहे ते फक्त नष्ट होतं. आणि जे खरं अस्तित्व आहे, अनंत अस्तित्व आहे, त्याच्यामध्ये ते लोप पावतं, किंवा तुम्ही म्हणताय तसं लय पावतं. बरोबर? अगदी असतं. बरोबर. कारण मग ते मूळ त्याचं स्वरूप जे आहे, हे सगळं भास आहे, त्याचं मूळ स्वरूप ईश्वरत्व आहे, अनंतत्व आहे, तर ते आपल्या मूळ स्वरूपात जातं असं म्हणता येईल. जरूर इतरांनी सुद्धा आपली मतं जरूर मांडावी, कारण कधी कधी काय असतं, चर्चेतून आपल्यासुद्धा मनातले एक एक कप्पे उलगडत जातात. थँक्यू देशपांडे भाऊ, जय बाबा. सत्य कालातीत, म्हणजे कालाच्या पलीकडे. त्या सत्याला काल बांधून ठेवू शकत नाही, कालाच्या मर्यादेत सत्य नसतं, ते कालाच्या पलीकडे आहे आणि ते केवळ आहे, म्हणजे निखळ सत्य आहे. परंतु वास्तविक पाहता उत्क्रांतीच्या अवस्थेत सुद्धा हे अखिल विश्व केवळ कल्पनेचा आभासच आहे. बाबा इथे तो मुद्दा आला. बाबा म्हणतात की आता विश्व आपल्याला डोळ्यांनी दिसतं, पण खरा तो आभास आहे, ते वास्तव नाही, सत्य नाही. वस्तुतः सद्वस्तू ही एकच अविभाज्य व अनंत असून तिला आदी किंवा अंत नाही. म्हणजे हा आदी किंवा अंत जो आपण सृष्टीचा म्हणतो, तो कुठल्या सृष्टीचा आहे? भासमय सृष्टीचा आदी आणि अंत आहे असं म्हणता येईल, असं मला वाटतं. बरोबर आहे ना? कारण ही भासमय सृष्टी आहे, ती सत्य नाही, ती असत्य आहे. मग सत्य केवळ एकच सद्वस्तू म्हणजे ईश्वर आहे, आणि तो कसा आहे? अनंत आहे. मग जो अनंत आहे त्याला सुरुवात किंवा शेवट असणं शक्यच नाही. म्हणजे मूळ रूपातली जी सृष्टी आहे, जी ईश्वराने निर्माण केली, त्याच्यातनंच उद्भवली, त्याच्यातनं प्रसरण पावलेली ती सृष्टी ही आदी आणि अंताच्या पलीकडे आहे. इथं अशा पद्धतीनेही बाबांनी ह्याला, जी भासमय सृष्टी आहे तिला आदी आणि अंत आहे, पण जे वास्तव आहे म्हणजे ईश्वर, त्याच्यामध्ये सगळं सामावलेलं आहे, त्याला आदी आणि अंत नाही. ती अविभाज्य आहे. त्याचं विभाजन हा ईश्वर, हा सृष्टी अशी करता येणार नाही, कारण ती त्याच्यामध्ये सामावलेली आहे. जसं आता देशपांडे भाऊंनी मिठाचं उदाहरण दिलं, की त्या समुद्रात मीठ आहेच आणि ते पुन्हा समुद्रात टाकलं की एकरूप होतं त्याच्याशी. या कालातीत सत्याच्या दृष्टीने सर्व कालप्रवाह हा केवळ कल्पना किंवा मनोभास असून पूर्वी होऊन गेलेल्या लक्षावधी वर्षांना आणि पुढे येणाऱ्या लक्षावधी वर्षांना एका क्षणाचेही वास्तविक महत्त्व नाही. जणू काय या सर्वांना
कधी अस्तित्वच नव्हते. की अशा पद्धतीने बाबा सांगतात की ही जी वर्ष आहेत अनेक, किंवा हा कालप्रवाह जो आहे, काल तो भासमय आहे, कल्पना आहे, त्याला अस्तित्व नव्हतं, त्याला कधी तो पूर्वीही अस्तित्वात नव्हता असं वाटतं. आणि पुढे येणारे लक्षावधी वर्ष आणि आधी होऊन गेलेले लक्षावधी वर्ष हे जणू काही कधी अस्तित्वातच नव्हते. तेव्हा नानाविध व विकासशील विश्व हा सद्वस्तूतून निर्माण होणारा खरा परिणाम नाही. बाबा इथं म्हणतात की हे जे आपल्याला एवढं विविध रंगी विश्व दिसतंय आणि ते आपण ईश्वरातून निर्माण झालं असं म्हणतो, परंतु हे विश्व हा ईश्वराचा खरा परिणाम नाही. तो जर सद्वस्तूचा खरा परिणाम मानला तर सद्वस्तू एकतर सापेक्ष वस्तू होईल किंवा मिश्र वस्तू होईल. जर ह्या सृष्टीला ईश्वराचा परिणाम मानला, आपण म्हणतो ईश्वरातून उद्भवलं, पण बाबा म्हणतात तसंही नाही, हा केवळ भास आहे, कल्पना आहे. जर त्याला ईश्वराचा परिणाम मानला तर ईश्वर काय होईल? सापेक्ष, म्हणजे दुसऱ्या कशावर तरी अवलंबून असलेली वस्तू होईल. तसा ईश्वर आहे का? बिलकुल नाही आहे. किंवा मग ईश्वर काय होईल? मिश्र वस्तू होईल, की हे आणि ते ह्याचं समीकरण म्हणजे ईश्वर. पण असा आहे का? असाही ईश्वर नाही. परंतु सद्वस्तू या दोहोपैकी एकही नाही. अंतिम सत्य एकमेव आहे. अंतिम सत्य म्हणजे ईश्वर, आणि ते सत्य किंवा ईश्वराला अंतिम सत्य म्हणता येईल. ईश्वर म्हणजे काय? तर अंतिम सत्य. ते केवळ आहे, निखळ आहे, ते कशावर अवलंबून नाही आणि त्याला सापेक्ष परिणाम देता येणार नाही. ते एकमात्र, अभंग, अविभाज्य, अनंत आहे. एकच मिनिट, इथे रेकॉर्डिंग जरा. पुढचा पॅरेग्राफ. सद्वस्तू व शून्य. एकमेव सद्वस्तूमध्ये सर्व अस्तित्वाचा समावेश होतो. ती सद्वस्तूच सर्व काही आहे, पण तिला शून्य, नथिंग रूपी छाया आहे. की हा सद्वस्तू म्हणजे ईश्वर. त्याच्यामध्ये सगळ्याचा समावेश होतो, सगळं त्यात समाविष्ट आहे, त्याच्या बाहेर असं काही नाही आहे. मागे एक आपण उदाहरण दिलं होतं की एक मोठा गोल बघा आणि त्याच्यामध्ये सगळं सामावलेलं आहे, त्याच्या बाहेर काही नाही आहे. पण त्या सद्वस्तूची एक छाया आहे, सावली आहे, आणि ती शून्यरूपी आहे. त्याची सावली शून्यरूपी आहे. सर्व समावेशक, ऑल इन्क्लुझिव्ह अस्तित्वाच्या बाहेर दुसरी कोणतीही खरी वस्तू राहू शकत नाही. परंतु जेव्हा तुम्ही अस्तित्वाच्या कल्पनेचे विश्लेषण करता तेव्हा त्यातून अर्थबोधा करता नसणेपणाची किंवा शून्याची कल्पना उत्पन्न होते. तर हे विश्व हे शून्य आहे, पण ती कल्पना कशी उत्पन्न झाली? तर त्या जो असणे आहे, इज सत्य, त्याला समजून घेण्याकरता शून्याची कल्पना आली आणि त्याच्यातून मग असणं आणि नसणं ह्या दोन गोष्टी उद्भवल्या. ह्या समजातून उद्भवलेल्या, कल्पनेतून उद्भवलेल्या गोष्टी आहेत. असत किंवा असत किंवा शून्याच्या कल्पनेमुळे तुम्हाला सतची कल्पना स्पष्टपणे विशद करण्यास मदत होते. काहीही नाही हे सांगितलं तर संपूर्ण काही, सर्व काही किंवा असणे ही कल्पना तुम्हाला समजून घ्यायला, विशद स्पष्ट करायला मदत होते. म्हणजे कसं? काळं असेल तर पांढऱ्याचं महत्त्व, काळं आणि पांढरं. काळं असेल तर मग पांढऱ्याला हे पांढरं आहे सांगू शकतो. सगळं पांढरं असेल तर सांगता कसं येईल हे पांढरं आहे म्हणून. मग काळं आणि पांढरं जसं आहे तसं असणं किंवा नसणं, असणं आणि नसणं, असत आणि सत. सत म्हणजे सत्य आणि नसणं शून्य अवस्था म्हणजे असत. ते असत आहे त्याच्या कल्पनेतून आपल्याला सतचं महत्त्व किंवा सत समजावून घेणं, स्पष्ट करणं मदत होते. याप्रमाणे सतचा किंवा अस्तित्वाचा असत किंवा शून्य हा परिपूरक भाग आहे.
म्हणजे असत काय आहे तर सतचा पूरक भाग आहे, परिपूरक. शून्य हा त्याचा परिपूरक भाग आहे. परंतु म्हणजे त्या असण्याला समजून घेण्यासाठी शून्य आहे. शून्याचं स्वतःचं काही महत्त्व नाही म्हणून. परंतु शून्याला स्वतःचेच निराळे व स्वतंत्र अस्तित्व मानता येत नाही. तो अस्तित्व आहे, सत्य आहे, त्याला समजून घेण्यापुरतीच त्या शून्याची कल्पना आहे. शून्याला स्वतःचं असं काही अस्तित्व नाही, महत्त्व नाही. स्वयमेव इन इटसेल्फ ते काहीच नाही. स्वतः शून्य स्वतःच काहीच नाही व ते स्वयमेव कशाचेही कारण होऊ शकत नाही. स्वतः तो शून्य कसलंही कारण होऊ शकत नाही. त्या शून्यातून काहीही उत्पन्न होत नाही. हे नानाविध वेगवेगळ्या व परिवर्तनशील विश्व, सतत बदलणारं विश्व केवळ शून्यातून उत्पन्न होणे शक्य नाही. आधी काय सांगितलं की बाबांनी शून्य अवस्था जी होती, नथिंगनेस, त्यातनं विश्व उत्पन्न झालं. आता इथे बाबा सांगतात की शून्याला स्वतःचं काही महत्त्व नाही, अस्तित्व नाही. जर त्याला स्वतःलाच काही महत्त्व नाही, स्वतःचं अस्तित्व नाही, तर त्याच्यातून काही उत्पन्न होऊ शकेल का? अजिबात नाही. त्यामुळे बाबा सांगतात की हे जे बदलणारं विश्व आहे, विविधरंगी विश्व आहे, ते केवळ शून्यातून उत्पन्न होणे शक्य नाही. पहा कसं मेरी गो राऊंड चाललंय. ते एकमेव सत्यातूनही उत्पन्न होणे शक्य नाही, कारण सत्यातून उत्पन्न झालं तर सत्य सापेक्ष होईल, म्हणून ते नुसत्या सत्यातूनही उत्पन्न होत नाही. हेही स्पष्ट झालेलं आहे आधीच्या पॅरेग्राफमध्ये. तेव्हा हे विविधरंगी आणि विकसनशील विश्वाच्या उत्पत्तीचे कारण या दोहोंच्या संयोगात आहे. म्हणजे हे सत आणि शून्य ह्याची बेरीज केल्यानंतर हे विश्व उत्पन्न होतं. नुसत्या शून्यातून विश्व उत्पन्न होऊ शकत नाही. नुसत्या ईश्वरातून किंवा सत्य जे आहे, इन्फिनिट ट्रूथ, फायनल ट्रूथ, जे सत्य एकमेव सत्य आहे, त्या एकट्या सत्यातून विश्वाची उत्पत्ती होऊ शकत नाही. कारण तसं जर झालं तर एकमेव सत्य किंवा ईश्वर हा सापेक्ष होईल, पण तसा तो सापेक्ष नाही. मग विश्वाची उत्पत्ती होते कशातून? तर हा शून्य आणि एकमेव सत्य, 0 प्लस एकमेव सत्य इज इक्वल टू विश्व, त्या दोहोंचा जेव्हा संयोग होता, शून्य आणि एकमेव सत्य ह्याच्या संयोगातून विश्वाची उत्पत्ती झालेली आहे. म्हणजे कसा, एकटा शून्य ठेवला तर काही अर्थ नाही, पण तोच शून्य एकच्या पुढे ठेवला, एक शून्य ठेवला तर 10, एकच्या पुढे 2 शून्य ठेवले तर 100. एकटा शून्याला काही अर्थ नाही, एकट्या एकला तो आहे, पण त्या एकच्या पुढे शून्य ठेवला की त्याची तसं मूल्य वाढत जातं. तसं हा शून्य आणि एकमेव सत्य, ह्या शून्याचं उदाहरण बाबांनी दिले विश्वाच्या उत्पत्तीसाठी, की ईश्वर किंवा सद्वस्तू किंवा एकमेव सत्य आणि शून्य ह्यांच्या मिलनातून, संयोगातून विश्वाची उत्पत्ती झालेली आहे. सद्वस्तू व विश्व. सद्वस्तू व शून्य, सद्वस्तू म्हणजे ईश्वर, सद्वस्तू व शून्य यांच्या संयोगातून या नानाविध व विकासशील विश्वाचा उदय होतो. जेव्हा असत किंवा शून्य एकमेव सद्वस्तूच्या पार्श्वभूमीवर पाहिले जाते, तेव्हा विश्वाची उत्पत्ती होते. परंतु विश्व काही अशा सद्वस्तूतून उत्पन्न होते किंवा त्यात थोडा सत्यांश आहे असा याचा अर्थ नाही. विश्वाचे अस्तित्व असल्याचा केवळ भास मात्र होतो. कंटिन्युअसली प्रत्येक वेळी बाबा सांगतात विश्वाची उत्पत्ती शून्य आणि एकमेव सत्य ह्यातनं झाली संयोगातून, पण ह्या अशा अनंत ईश्वरत्वातून विश्वाची उत्पत्ती होते किंवा अस्तित्व आहे, त्याला अस्तित्व आहे विश्वाला, ईच नाही, तो केवळ भास आहे. व या भासमान अस्तित्वाच्या मुळाशी, हे जे भासमान विश्वाचं अस्तित्व आहे, इजनेस, भासमान इजनेस, त्याच्या पाठीमागे काय आहे की शून्याच्या पाठीमागे असणारी एकमेव सद्वस्तू आहे. एकमेव सद्वस्तूत जेव्हा शून्याची भर पडते, एकमेव सद्वस्तू म्हणजे ईश्वर, एकमेव सत्य,
त्याच्यामध्ये जेव्हा शून्याची भर पडते तेव्हा हे विविध रंगे आणि विकास सतत बदलणारं विश्व उत्पन्न होते. परंतु त्यामुळे एकमेव व अनंत व केवळ सत्यामध्ये कोणताही बदल होत नाही. आता ह्या एकमेव सत्यामध्ये शून्याचं मिलन होऊन जर विश्वाची उत्पत्ती झाली, विश्व तरी अस्तित्व नाही, त्याचं अस्तित्व भासमान आहे, तरीही अशा प्रकारे जेव्हा आपण हे भासमय विश्वाच्याबद्दल बोलतो, त्या उत्पत्तीनंतरही जे अनंत सत्य आहे, एकमेव सत्य आहे, त्याच्या परिस्थितीत कुठलाही बदल होत नाही. ते केवळ सत्य न्यून अधिक होऊ शकत नाही, त्या कमी किंवा जास्त सत्य होऊ शकत नाही. तसं झालं तर ते एकमेव सत्य असणार नाही. ते होते तेच स्वयंपूर्ण व स्वयंभू असे कायम राहून असतमधून उत्पन्न होणाऱ्या सृष्टीशी त्याचा काहीही संबंध राहत नाही व ते सदैव निर्लेप राहते. अशा प्रकारे विश्वाची उत्पत्ती जी त्याच्या मागे शून्याच्या मागे तो सद्वस्तू असल्याने जरी होत असली तरी त्या सद्वस्तूमध्ये ईश्वरामध्ये कमी अधिक काहीही होत नाही. ते स्वतः निर्लेप आहे, निखळ आहे, स्वयंभू आहे, संपूर्ण आहे, परिपूर्ण आहे. असतचे गणितशास्त्रातील शून्याशी साम्य आहे. जे असत आहे, सत म्हणजे ईश्वर, असत म्हणजे भास. या असतला गणितशास्त्रातल्या शून्याशी त्याची तुलना केलेली आहे. त्याला स्वतःची काहीही किंमत नाही. जशी शून्याला स्वतःची काही किंमत नाही, त्याला असतला स्वतःची काही किंमत नाही. ते कारण भासमान आहे, त्याला खरं अस्तित्व नाही आहे. त्याचं अस्तित्व हे भासमान आहे, काल्पनिक आहे, म्हणून त्याला खरी किंमत नाही. पण त्याचा दुसऱ्या अंकाशी योग आला, म्हणजे शून्याचा जर दुसऱ्या अंकाशी योग आला म्हणजे त्यातून महत्त्वपूर्ण अनेकत्ववाचक संख्या उत्पन्न होते, लाख, करोड, कैक करोड. त्याचप्रमाणे जेव्हा असतचा सतशी योग होतो तेव्हा हे नानाविध व विकसशील विश्व उत्पन्न होते. सर्व उत्क्रांती कल्पनेच्या साम्राज्यातच होत असते. बाबा सांगतात की जेवढी आपण उत्क्रांती बघितली आहे, ती पत्थर योनीपासून ते मनुष्य योनी आणि त्यानंतर पुन्हा ईश्वराशी एकरूप होणं, ही सगळी उत्क्रांती कल्पनेच्या केवळ भास आहे, कल्पना आहे, आणि कल्पनेच्या साम्राज्यातच ही सगळी उत्क्रांती होत असते. इतकंच नाही तर ज्या अवस्था आहेत, गॉड रिअलायझेशनपर्यंतच्या ज्या पायऱ्या आहेत, भूमिका आहेत, त्यासुद्धा, आणि त्यामध्ये जे तुम्हाला विशिष्ट शक्ती प्राप्त होतात, तुम्ही जे काही चमत्कार करतात, ते सुद्धा ह्या सगळ्या भासमय विश्वाचा असल्यामुळे, त्याही भासमय विश्वाचा भाग असल्यामुळे त्या भासमयच असतात, काल्पनिक असतात. तसंच ही जे साम्राज्य आहे विश्वाचं, ते कल्पनेच्या साम्राज्यातलं विश्वाचं अस्तित्व आहे. जेव्हा सद्वस्तूत कल्पित चंचलता उत्पन्न होते, सद्वस्तूत म्हणजे ईश्वरात कल्पित चंचलता, लहर ज्याला म्हटलेलं आहे, ती जेव्हा उत्पन्न होते तेव्हा जाणीवेची अलग अलग केंद्रे असणारे हे अनेकविध जग निर्माण होते. ईश्वरत्वामध्ये जेव्हा ती हलचल होते की मी कोण आहे हे जाणण्याची, त्या ईश्वराला माहीत नाही, त्या सद्वस्तूला माहीत नाही, त्या अंतिम सत्याला माहीत नाही की मी कोण आहे. आणि जेव्हा तो जागृत होऊन त्याच्यात ही इच्छा उत्पन्न होते की मी कोण आहे जाणण्याची, म्हणजेच ती लहर होते, ती इच्छा उत्पन्न होते, ती चंचलता उत्पन्न होते, त्यावेळेला जाणीवेची वेगवेगळी केंद्र निर्माण होतात आणि ते जाणीवेची केंद्र असणारं, वेगवेगळे केंद्र असणारं हे अनेक रंगी जग निर्माण होते. त्यामुळे अहम व अनहम, कोहम, अहम म्हणजे मी, अनहम म्हणजे कोणी नाही. अहम व अनहम किंवा मी व परिस्थिती हा जीवनाचा मूलभूत भेद उत्पन्न होतो. जीवनाच्या उत्पत्तीच्या मुळाशी काय आहे? हा भेद आहे. कोण मी आणि कोणी नाही, अहम आणि अनहम, मी आणि त्याची परिस्थिती ह्यामधील हा जो काल्पनिक भेद आहे, त्या भेदामुळे विकासशील द्वैताचा उदय होतो, जो सतत ते द्वैत विकसनशील असतं.
वाढत जाणारं असतं. अशा द्वैताचा उदय त्याच्यामध्ये मी म्हणजे रियल आय आणि परिस्थिती बाकीची म्हणजे शून्य, ह्याच्यामुळे द्वैताचा उदय होतो. परंतु हा मर्यादित मी, हा मी कसा आहे आता मर्यादित झाला, कारण तो परिस्थितीशी त्याचा संयोग झाला. म्हणून तो अनहम किंवा मर्यादित मी अविभाज्य पूर्णतेचा केवळ कल्पित अंश असून अविभाज्य संपूर्णता म्हणजे ईश्वर, अंतिम सत्य, त्या अंतिम किंवा रियल आय, त्याचा एक अगदी कल्पना केलेल्या कल्पनेचा अगदी एक छोटा अंश असतो हा खोटा अहम किंवा मिथ्या मी. हा त्या रियल आयचा एक छोटा अंश असून स्वतः अपूर्ण आहे. हा जो मी आहे, खोटा आय आहे, अनहम आहे, तो कसा आहे? अपूर्ण आहे, मिथ्या आहे, खोटा आहे. त्यामुळे त्याची, परंतु हा मर्यादित मी अविभाज्य संपूर्णतेचा केवळ कल्पित अंश असून स्वतः अपूर्ण व मिथ्या असल्यामुळे जाणीव त्याच्याशी नेहमी करता एकत्व पाहू शकत नाही व अस्वस्थ होते. तो कसा आहे? खोटा आहे. त्यामुळे जाणीव जी आहे, कॉन्शियसनेस आहे, ती त्याच्याशी एकरूप होत नाही आणि मग तिथे सारखं अस्वस्थता होते. आणि अनहम किंवा अनात्म वस्तूंशी, नॉन सेल्फ, रियल सेल्फ म्हणजे ईश्वर, नॉन सेल्फ म्हणजे कल्पित किंवा खोटा आय, अनहम किंवा अनात्म वस्तूंशी तादात्म्यतेचे नाते जोडण्याकरता जाणीवेत निरंतर व्याकुलता सुरू होते. आणि मग त्या खोट्या आयमध्ये त्या रियल आय म्हणजे ईश्वराशी एकरूप होण्यासाठी व्याकुळता निर्माण होते, सतत व्याकुळता होते त्या कॉन्शियसनेसमध्ये. परिस्थितीच्या ज्या भागाशी आत्मीयता निर्माण करण्यास जाणीवेला यश मिळते, तो भाग माझे या संबंधाने मीशी संबंध होतो. व अनहमच्या ज्या भागाशी आत्मीयता उत्पन्न करण्याचा जाणीवेचा प्रयत्न विफल होतो, तो भाग मीस मर्यादित करून त्याला विरोध करणारी अपरिहार्य परिस्थिती बनतो. म्हणतात अपरिहार्य म्हणजे टाळता न येणारी, की जिथे त्याला आत्मीयता होते तिथे त्याला तो खोटा आय जो आहे, मी आहे, अनहम आहे, त्याला बरं वाटतं. पण जिथे ती आत्मीयता उत्पन्न होत नाही तिथे त्यांच्यामध्ये तो भाग मीस मर्यादित करतो, कारण तो अनहम मर्यादितच आहे. द्वंद्व आंदोलन याच्या आधी पुढे आपण काय, हे प्रकरण महत्त्वाचं आहे, सुंदर आहे, तरी क्लिष्ट आहे. त्यामुळे आपण थोडं थोडं थांबून आणखीन त्या भागात काय बघितलं ह्याच्यावरती थोडी चर्चा करू. आता हा जो भाग बघितला, एकाचे 10 करताना तुम्ही 0 पुढे ठेवणार का मागे? पुढे मागे ठेवला तर 0 1 होईल. आपण कसा लिहितो? 1 0 1 0 लिहितो. त्यामुळे त्या शून्याच्या पाठीमागे सद्वस्तू आहे, ईश्वर आहे. सगळ्याच्या त्या शून्याच्याही मागे काय आहे? जो नथिंगनेस आहे, शून्य आहे, त्याच्या मागे काय आहे? इज, सद्वस्तू, ईश्वर, एकमेव सत्य. ते सगळ्याच्या पाठी आहे. मग त्याच्यावर हे 0 ठेवून, बरं, क्लिअर. हां, जय बाबा, जय श्री निस्ताने भाऊ दिसत आहेत. जय बाबा, बोला. सुमनताईंचं क्लिअर झालं? जय बाबा, सुमनताई, जय बाबा, थँक्यू. हां, निस्ताने बोला, निस्ताने भाऊ बोला. ते जर कल्पनेच्या साम्राज्यात नाही म्हटलं आणि ते जर वास्तव म्हटलं, तर मग ईश्वर आणि हे असं 2 वस्तू होऊ शकत नाही. 2 वस्तू होतील ना? तर बघा, तुमचा खूप सुंदर प्रश्न आहे आणि बरोबर आहे. जर विश्व हे खरं म्हटलं तर विश्व ही एक वस्तू आणि ईश्वर ही एक वस्तू, म्हणजे 2 वस्तू झाल्या. पण ईश्वर अविभाज्य आहे, एकमेव आहे, अनंत आहे आणि सापेक्ष नाही आहे. मग तो जर एकमेव आहे
याचा अर्थ ही दुसरी वस्तू खरी नाही आहे, खोटी आहे. राईट. मी मुद्दाम कमी शब्दात सांगितलं. बघा, हे विश्व तुम्ही म्हणता ह्यातल्या उत्क्रांती खरी आहे असं जर मानलं, पण ईश्वर पण नाही, तोही भास आहे, कल्पना आहे. का त्याला जर खरं मानलं तर दोन वस्तू तयार होतील. दोन वस्तू कोणत्या? एक ईश्वर, ही सद्वस्तू एकमेव, जो एकमेव आहे, अविभाज्य आहे, अनंत आहे. तो जर एकमेव अविभाज्य अनंत असेल तर ही दुसरी वस्तू अस्तित्वात असूच शकत नाही. म्हणजे दुसरी वस्तू म्हणजे दुसऱ्या वस्तूचं अस्तित्व नाही आहे, पण ती आहे. मग ती कशी आहे? ती भासमय आहे, कल्पनामय आहे, कल्पनेच्या साम्राज्यातून उद्भवलेली आहे. शून्याचं किंवा ह्या अस्तित्वाचं स्पष्टीकरण करण्यासाठी ती उद्भवलेली आहे. ती खरी नाही आहे. हां, तेही भासमय. बाबा म्हणतात तेही भासमय आहे. असं तर आपण म्हणतो की ईश्वर दिसत नाही आणि आम्ही दिसतो. मग आम्ही दिसत असून आम्ही खोटे कसे आणि ईश्वर खरा कसा? मग तो मूलभूत तिथून सुरू. तर त्याच्या मुळाशी हे बाबांनी खूप छान सांगितलं आहे बघा, की ती दुसरी वस्तू ही त्याला अस्तित्व नाही आहे. का? कारण अस्तित्व फक्त सद्वस्तूला आहे. ह्या दुसऱ्या वस्तूला अस्तित्व आहे म्हटलं तर दोन वस्तू अविभाज्य असू शकत नाही, दोन वस्तू म्हणून एकमेव असू शकत नाही. आपण म्हणतो ईश्वर एकमेव आहे, एकमेव अविभाज्य आणि अनंत आहे. म्हणजेच ही दुसरी वस्तू जी आहे ती कल्पना किंवा भास आहे. ती या वस्तूला प्रकट करण्यासाठी, तिचं समजून घेण्यासाठी निर्माण केलेली ही वस्तू आहे. बघा, मुलांना आपण समजून काही नाही आहे, शून्य आहे, भास आहे, हा भ्रम आहे. आता तुम्ही झोपता, झोपेत खूप काही बघता, ते अस्तित्वात असतं नाही. बाबांनी तेही भास आहे, तोही भास आहे. आता फक्त सातव्या भूमिकेनंतर अस्तित्व आहे, इजनेस आहे. तोपर्यंत सगळं त्या सहावी भूमिका सुद्धा काही केसमध्ये भास आहे. अगदी इतका प्रगट पाचव्या भूमिकेवरचा फिफ्थ प्लेन असेल तोही भास आहे, तोही कल्पना आहे, खरं नाही, असत्य आहे. बिलकुल अगदी मिथ्या. आणखीन कोणाचा तरी हँड रेज होता, बिफोर आय मिस देम ऑर फॉरगेट देम. हां, देशपांडे भाऊ काय बोलताय? हां, कितकी जरा प्लीज बघा कोणाचं आहे हँड रेज ते सांगशील. जय बाबा. हां, बोला जय बाबा. निश्चितच भासमान आहे, कल्पनेचं साम्राज्य आहे, ते भ्रम आहे, खरं नाही आहे. म्हणजे ते जे काही दिसतंय हे असत्य आहे, खरं नाही. सत्य केवळ ईश्वर आहे. आपण ईश्वराला मानतो की नाही? जय बाबा, थँक्यू. मग आपल्याला दिसत नसून आपण मानतो, हो की नाही? मग तिथं बरेच जे लोक नास्तिक आहेत त्यांचा मुद्दा हाच आहे
की हे डोळ्यांना दिसणारं भासमय समजायचं, खोटं म्हणायचं आणि ईश्वराला खरं कसं म्हणायचं की जो दिसत नाही. आता आपण नाकावाटे ऑक्सिजन घेतो, हवा घेतो, आपल्याला ती दिसते नाही दिसत, पण ती असते आणि ती खरी असते. तिच्याशिवाय आपल्याला, म्हणजे ह्या जगाच्या भाषेत सांगते हां, तिच्याशिवाय आपलं जीवन नाही. तसंच हा ईश्वर फक्त आहे, बाकी सगळं असत्य आहे. कारण ईश्वर एकमेव आहे, अविभाज्य आहे, त्याचं अनंत अस्तित्व आहे. ते जर अनंत आणि एकमेव म्हटलं तर त्याच्याशिवाय दुसरं काहीही अस्तित्वात असू शकत नाही. मग हे अस्तित्वात नाही तर काय आहे? तर भास आहे, कल्पना आहे, भ्रम आहे. पण त्यालाही त्याचं महत्त्व आहे. का? कारण एकाच्या पुढे शून्य ठेवलं तरच 10 होतो. नुसत्या एकाला एकच राहतो, नुसता शून्य शून्यच राहतो. पण त्या एकाच्या पुढे जर 5 शून्य ठेवले तर एकाचे 1,00,000 होतात. तसंच हे विश्व जरी भासमय असलं तरी त्याच विश्वाच्या आधाराने, ह्याच खोट्या देहाच्या आधाराने आपल्याला खरं समजून घेऊन खऱ्यापर्यंत पोहोचायचंय आणि त्याच्यामध्ये विलीन व्हायचंय. म्हणून त्याचं भ्रममय अस्तित्व सुद्धा महत्त्वाचं आहे. पटतंय का? थँक्यू. जय बाबा. बरं, हां, देशपांडे भाऊंचा माईक आहे ओपन. बोला देशपांडे भाऊ, किंवा काजेंना बोलायचं आहे ना. जय बाबा. माझा काजेंचा आवाज येत नाही आहे. जय बाबा काजे, मिस्टर काजे, जय बाबा. बरं, माझा आवाज येतोय ना? हां, मग त्यांना सांगा जया कोण आहे प्लीज. म्हणजे मला आता जयश्री गाडे आहेत का आपल्या? कोणी संकोच नका करू, कारण हे खरंच महत्त्वाचं आहे, कॉम्प्लिकेटेड आहे. होऊ शकतं दुसऱ्याच्या प्रश्नातून अनेकांच्या प्रश्नांना उत्तरं मिळतील. हां, म्हणून बाबांनी चपखल उदाहरण दिलं. असं लोक ऐकणारच नाही. झोपेत काही शिल्लक राहतं का? गाढ झोपेत काही शिल्लक राहत नाही. ती एक कल्पना समजून घेतली तर जे बाबा समजवायला बघतायत ते आपल्याला समजेल की हे अस्तित्व नाही आहे. हे विश्वाचं अस्तित्व नाही. विश्व आहे ते कसं भासमय आहे, कल्पनाचं साम्राज्य आहे, खरं नाही आहे. खरं काय आहे? ईश्वर आहे. कठीण आहे. भासमय आहे म्हटल्यावर, असत आहे म्हटल्यावर सगळं असत आहे. अच्छा, हे काजे लेफ्ट झाले तर आपण पुढे जाऊया. अवघड. हा काय केतकी? तेव्हा ईश्वराशी मिलन झाल्यानंतर, ईश्वरी साक्षात्कार झाल्यावरच ते रिअलाईज होतं, समजतं की अरे हे सत्य आहे आणि हा भास होता. जसं झोपेतून उठल्यावर आपल्याला कळतं की अरे ते स्वप्न होतं आणि वास्तव नाही आहे. त्यामुळे ते तोपर्यंत कितीही बुद्धी लढवली तरी ती कठीण आहे त्याला एक्सप्लेन करणं, समजणं, उमजणं. तोपर्यंत बाबांनी सांगितलंय ते आपल्याला ॲज इट इज ॲक्सेप्ट करायचं, म्हणजे आपल्याला लवकर समजेल. आणि बाबांचं सतत नाव घेऊन त्यांच्यावर प्रेम करायचं, म्हणजे आपल्याला ईश्वर साक्षात्कार जे आहे, मुक्ती आहे, मोक्ष आहे, तो लवकर मिळेल किंवा मिळेल. संस्कार कमी व्हावे, ते संस्कार संपावे म्हणून जसं नामस्मरण ह्या गोष्टी जरुरी आहे, तसंच ह्या बाबांनी आपल्यासाठी एवढे कष्ट करून लिहिलं आहे. तर हे त्यांनी सांगितलं नसतं तर आपल्याला कळलं नसतं. आणि आपण ह्या भासमय विश्वालाच खरं समजून त्याचे उरीपोटी आता आपल्याला कळलं, अरे आज आहे उद्या नाही, काय महत्त्व द्यायचं, पुढे जा. कसं महत्त्व द्यायचं? फक्त बाबांना, बाबांवरच्या प्रेमाला, त्यांनी सांगितलेल्या व्हॅल्यूजना, मूल्यांना.
तर एक प्रकारे जीवनाची जी ही संघर्ष आहे तो हलका करायलाही मदत होते. त्या संघर्षाला व्यवस्थित तोंड देताना त्या मूल्यांवर आधारित जीवन जगून आपले संस्कार कमी करायलाही मदत होते. म्हणून जरी हे वाचन, हे लिटरेचर, हे ऐकणं, ह्या सगळा प्रपंच हे सगळे भासमय असलं तरी जोपर्यंत त्याचा प्रत्यक्ष साक्षात्कार होत नाही, त्या साक्षात्कारापर्यंतच्या या पायऱ्या आहेत. जसं त्या विश्वाला शून्य असलं, भासमय असलं, तरी अनुभव येईपर्यंत त्या विश्वातच राहणं आहे. भासमय विश्वाला ते महत्त्व आहे. जसं हे शरीर आहे, हे नश्वर असलं तरी हे शरीर शरीर नश्वर आहे आणि ईश्वर एकमात्र आहे. हा अनुभव घेण्याचं हे शरीर साधन आहे. ते महत्त्व त्या शरीराचं आहे, त्याचा उपयोग आहे, तो करून घेतलाच पाहिजे जोपर्यंत तो अनुभव किंवा रिअलायझेशन होत नाही. क्लिअर? थँक्यू सगळ्यांना. पुढे जाऊया आपण. जय बाबा. ओके, जय बाबा. पुढचा पॅरेग्राफ आहे. असं काय इको येतोय मध्येच? द्वंद्व आंदोलन, द्वंद्वादोलन असं आहे. द्वंद्व आंदोलन. आपण मागे एका प्रकरण पाहितलं, चांगले वाईट वगैरे हे सगळं द्वंद्व आहेत. का बरं हा आवाज सारखा येतोय? अशा रीतीने बंधनात टाकणाऱ्या द्वैताचा अंत. हो, ऐकू येत. हो, बोला. थँक्यू, छान सांगितलं. हाच तो इंग्लिश मेसेज आहे, तो ओरिजिनली जो बाबांनी दिला होता 1925 ह्याच्यामध्ये, त्याचंच हे मराठी भाषांतर आहे. आणि तुम्ही तो मेसेज पुन्हा ग्रुपवर, आता आपलं मीटिंग संपल्यावर जरूर टाका सगळ्या ग्रुपवर, कारण जो ज्या ग्रुपवर असेल त्यांना तिथे तो वाचायला मिळेल. ठीक आहे? थँक्यू. जय बाबा. कठाळे काका, तुमचं बोलून झालं असेल तर माईक प्लीज बंद. अच्छा, अजून कुणाला तरी कोणी माईक ओपन केलाय? अनिता नाव येत आहे. अनिता 4 जण आहे का? तुम्हाला बोलायचं आहे का काही? अच्छा, ओके. तर आपण पुढे जाऊया आता वाचनामध्ये. चालेल? कारण हे महत्त्वाचंच आहे, याच्यावर थोडी चर्चा होणं जरूर होतं. कदाचित इमिजिएटली आत्ता एखाद्याला स्ट्राईक झालं नाही तरी नंतर विचार करून आपोआप ते रिअलाईज होईल. पुढचा पॅरेग्राफ आहे द्वंद्व आंदोलन. अशा रीतीने बंधनात टाकणाऱ्या द्वैताचा अंत न करता जाणीव त्या द्वैताचे फक्त रूपांतर करते. कशामध्ये? अद्वैतामध्ये. बंधनात कोण टाकतं? द्वैत. मी आणि तू वेगळा हा जो भाव आहे, पृथक भाव ज्याला म्हटलेला आहे, तो पृथक भाव आपल्याला बंधनात टाकतो. मग बंधनातून मुक्त करण्याकरता त्यावेळेला जो कॉन्शियसनेस जाणीव प्रगत होते, डेव्हलप होते, विकसित होते, ती काय करते? द्वंद्व नष्ट करत नाही, तो द्वैत भाव नष्ट करत नाही. त्या द्वैत भावाचं रूपांतर कशात करते? अद्वैत भावामध्ये, की मीच सर्वत्र आहे, मी एकमात्र आहे, मीच ईश्वर आहे आणि ईश्वर एकमात्र आहे. हा अद्वैत भाव. जसा अहंकार नष्ट कधी होत नाही, त्याचा मूलोच्छेद त्यांनी सांगितलं, इथे शब्द वापरलेला आहे, की त्याचं रूपांतर होतं कशामध्ये? खोटा अहम जाऊन रिअल आय, सेल्फ आहे, त्याच्यामध्ये त्याचं रूपांतर होतं. तसं द्वैताचा अंत होत नाही, त्याचं रूपांतर अद्वैत भावामध्ये होतं. जोपर्यंत जाणीवेवर दूषित कल्पनेचा प्रभाव असतो तोपर्यंत तिला द्वैतातीत होण्यात यश मिळत नाही. द्वैताच्या पार जाण्यामध्ये कॉन्शियसनेसला, जाणीवेला यश येत नाही. का? कारण त्या जाणीवेवर कल्पनेचा प्रभाव आहे. जसं आपल्या सगळ्यांच्यावर आता कल्पनेचा प्रभाव आहे. आपण ह्या सृष्टीला, ह्या सगळ्या गतिविधींना आपण खरं म्हणतो. हा प्रभाव जोपर्यंत कॉन्शियसनेसवर आहे तोपर्यंत आपल्याला अद्वैत भाव मिळण्यात यश येत नाही. आणि अनहम किंवा परिस्थितीस
आत्मसात करण्याचे जे जे नानाविध प्रयत्न जाणीव करते, त्यातून मूल द्वैताच्या जागी त्याचीच नवीन असंख्य रूपे निर्माण होतात. परिस्थितीच्या काही भागांचा स्वीकार किंवा तिरस्कार करणे क्रमशः इच्छा व घृणा या रूपांनी व्यक्त होतो. म्हणजे कुठून येतात या इच्छा किंवा घृणा? त्या परिस्थितीला ॲक्सेप्ट करणं किंवा न करणं, आणि अशा रीतीने सुख आणि दुःख, चांगले आणि वाईट या द्वंद्वांची उत्पत्ती होते, निर्मिती होते. परंतु हे स्वतःच खूप क्लिअर आहे, म्हणून ह्याला आपण जास्त एलॅबोरेट करायची गरज नाही. जर कुणाला कळलं नाही तर जरूर हँड रेज करा. परंतु इच्छा किंवा घृणा यांनी द्वैताचा अंत न होता जाणीव द्वंद्वांच्या दोन परस्पर विरुद्ध टोकांमध्ये निरंतर पर्यायाने झोके खात राहते. जो कॉन्शियसनेस आहे तो काय होतो की द्वंद्वाची दोन टोकं आहे त्याच्यामध्ये कंटिन्युअस त्याचे हेलकावे खात राहते. कारण इच्छा किंवा घृणा ह्यांचा कधी शेवट होत नाही जोपर्यंत ती जाणीव त्या कल्पनेच्या बाहेर येत नाही. व्यक्ती जीवनाच्या सर्व इतिहासामध्ये हे द्वंद्वांमधील जाणीवेचे आंदोलन सतत चालू असते. संस्कारजन्य नियती म्हणजे संस्कारातून उद्भवलेली, निर्माण झालेली नियती. नियती काय आहे? म्हणजे जे संस्कार आहे, आपण जे कर्म करतो चांगले वाईट, त्या कर्मामधून संस्कार उत्पन्न होतात आणि त्या संस्कारांप्रमाणे आपली नियती ठरते. हे आपण जन्मपरंपरा आणि कर्म हे जे 7 प्रकरण बाबांनी डेडिकेट केले ह्या महत्त्वाच्या चॅप्टरमध्ये हे आपण बघितलेलं आहे की नियती काय आहे. व्यक्तिजीवनाचा विकास अनेक जन्मात गोळा झालेल्या संस्कारांनी निश्चित होत असतो. हा सर्व कल्पनासृष्टीतील खेळ असला तरी त्यातील संस्कारजन्य नियती यंत्रसम व अपवादरहित असते. क्षणकाल टिकणाऱ्या कृती व अनुभवही मनोदेहावर ठसे उमटवतात. की हे आपण मागे बघितलेलं आहे की सगळ्या कल्पनासृष्टी जरी असली त्या कल्पनासृष्टीत हा खेळ चाललेला असतो आणि तिथे काय होतं, जन्मजन्मात जे काही आपण कर्म केली त्याचे संस्कार गोळा होतात आणि जी नियती असते ती त्या संस्कारातून तयार होते आणि ती इतकं यंत्रसम, इतकं पक्कं त्याचं गणित आहे की ते बदलवणं कोणालाही शक्य नाही. ते कोणी बदलवत नाही. त्या अवताराला शक्य असलं तरी अवतारही असं काही कर्म बदलवत नाही. स्वतः केलेले नियम तो मोडत नाही. अगदी अपवाद असतो कधीतरी, मग बाकी सगळे अपवादरहित परिस्थिती असते. ज्या अगदी क्षणकाल टिकणाऱ्या कृती आहेत, अगदी छोटी कृती असो, विचार असो, शब्द असो, ते सुद्धा मनोदेहावर संस्कार ठसे आपले उमटवल्याशिवाय राहत नाही. या ठशांमुळे मनोदेहात वास्तविक बदल होतो आणि व्यक्तीच्या अनेक जन्मात मनोदेह एकच आणि तोच राहत असल्याने व्यक्तीचे संचित संस्कारही अनेक जन्मात टिकून राहतात. मागे एका प्रकरणात आपण बघितलं की गेल्या जन्माच्या आठवणी आपल्याला का राहत नाही? कारण त्या आठवणी ज्या आहेत, स्मृती, त्या सगळ्या मेंदूमध्ये स्टोअर केलेल्या असतात, साचवलेल्या असतात आणि जसा हा स्थूल देह टाकला जातो, नष्ट होतो, त्या स्थूल देहाबरोबर तो मेंदूसुद्धा नष्ट होतो. मग ज्या मेंदूमध्ये त्या स्मृती असतात तो मेंदू नष्ट होतो. पुढच्या जन्मामध्ये नवीन देह, नवीन मेंदू मिळतो. त्यामुळे मागच्या जन्माच्या आठवणी राहत नाही. परंतु जे आपण कर्म केलेले आहे, विचार केलेले आहे, शब्द बोललेलो आहे, त्या सगळ्यांचे ठसे मनोदेहावर उमटतात आणि मनोदेह किंवा ज्याला आपण कारणदेह म्हटलंय, मनोदेहाला कारणदेह का म्हटलं? कारण सगळ्या गतिविधींचा, परिणामांचं ते कारण आहे. जे काही आपण करतो कृती, ते सगळ्या कृती, त्याचे सगळे संस्कार, त्याचे सगळे ठसे हे मनोदेहावर उमटलेले असतात आणि मनोदेह कधी नष्ट होत नाही शेवटपर्यंत. तो कैक जन्मात, अनेक जन्मात
प्रत्येक आपल्या रूपामध्ये कोणतंही असो, तो स्त्रीचा जन्म, पुरुषाचा जन्म, गरीब श्रीमंत, त्या प्रत्येक जन्मात तो मनोदेह सतत त्या आत्म्याबरोबरच राहतो. आणि त्यामुळे त्या मनोदेहात जे संस्कारांचे ठसे उमटलेले असतात तसं त्याची नियती होते पुढचा जन्म त्याला, आणि तसे अनुभव त्याला पुढच्या जन्मामध्ये येतात. तर अनेक जन्मात तो मनोदेह एकच राहत असल्याने त्याचे जे संचित संस्कार आहेत त्या व्यक्तीचे ते टिकून राहतात. हे संचित संस्कार जेव्हा मनोदेहात केवळ सुप्त स्थितीत न राहता व्यक्त होऊ लागतात तेव्हा ते वासनांच्या रूपाने मानसिक अनुभवात येतात. संस्कारांच्या 2 अवस्था आहेत. एक म्हणजे निष्क्रिय संस्कार आणि किंवा सुप्त अवस्था, म्हणजे संस्कार आहेत पण ते निष्क्रिय आहेत, झोपलेले आहेत, सुप्त आहेत, ते अजून व्यक्त होण्याच्या मार्गावर नाहीत, त्यांना व्यक्त व्हायचं नाही आहे, परिपक्व नाही आहे. आणि दुसरी म्हणजे सक्रिय अभिव्यक्तीची अवस्था, ज्याला मागच्या एका प्रकरणात बाबांनी सांगितलं की जेवढे पक्व झालेले संस्कारात वापरण्यासाठी ते घेऊन मनुष्य जन्म घेतो आणि त्या जन्मात तेवढे संस्कार ते संपले की त्याचा मृत्यू होतो. तर हे जे दुसरी जो अवस्था इथे बाबांनी फार महत्त्वाचं आहे की संस्कारांच्या, मी रिपीट करते, सगळ्यांनी लक्ष असेलच परंतु सगळ्यांच्या ह्याच्यासाठी पुन्हा रिपीट करते की संस्कारांच्या 2 अवस्था आहेत. एक म्हणजे निष्क्रिय किंवा सुप्त अवस्थातले संस्कार आणि दुसरेमध्ये सक्रिय अभिव्यक्तीची अवस्था. मर्यादित मीचे सर्व अनुभव व क्रिया गोळा झालेल्या व उदयास येत असलेल्या संस्कारांनी निश्चित होतात. सिनेमातील पडद्यावर एक लहानशी क्रिया दर्शवण्याकरता जशी कित्येक फूट फिल्म फिरवावी लागते त्याचप्रमाणे मर्यादित मीची साधी एक क्रिया निश्चित करण्याकरता अनेक संस्कार खर्च होतात. साधं बोट उचलायचं तरी ती फिल्ममध्ये त्याचे असे करून भरपूर रीळ असतात. तो अनुभव, ते उदाहरण हे पण बाबांनी दिलेलं आहे. आपण टिफिन लेक्चरमध्ये ते उदाहरण बघितलं की पूर्वी फिल्म कशी बनवायची. एक क्रिया बनवण्यासाठी अनेक त्यांना निगेटिव्ह त्याच्या बनवावं लागायचं आणि एका क्रियेत मग ते फिरवलं जायचं, तेव्हा ती एक क्रिया ती निगेटिव्ह फिरवली जायची, ती फिल्म फिरवली जायची एका विशिष्ट गतीमध्ये, म्हणजे मग ती ॲक्शन होते. असं पूर्वीचं फिल्मचं तंत्रज्ञान होतं. तसं बाबा सांगतात की एक छोटी क्रिया होण्यासाठी अनेक संस्कार खर्च होतात. त्याचप्रमाणे अनुभवात व्यक्त आणि तृप्त झाल्यामुळे या संस्कारांचा व्यय होतो, कच्चे होतात, खर्च होतात, ते संस्कार नष्ट होतात. कच्चे संस्कार मनोदेहातच खर्च होऊन जातात. जे संस्कार कच्चे असतात, फार पक्के नसतात, दृढ नसतात, ते मनोदेहात खर्च होऊन जातात. म्हणून आपण जरी श्वास घेतो, खातो, पितो, वावरतो, पण हे सगळं करत असताना नेहमी आपण सांगतो, चर्चा करतो की नामसामर्थ्य, नामाचं महात्म्य, प्रत्येक श्वासाबरोबर नाव घ्या असं बाबा सांगतात. श्वासाबरोबर, आणि ते इतकं सहज असावं. जसं श्वास घ्यायला आपल्याला कष्ट पडत नाही, आपल्याला ते जाणवतही नाही की आपण श्वास घेतो, तसं आता आपण बोलत जरी असलो, ऐकत जरी असलो तरी आतून बाबा बाबा किंवा ज्याची जी काही पद्धत आहे, मेहर बाबा, हे चालू राहिलं पाहिजे. हे बॅकग्राऊंड म्युझिक त्याला समजा. किंवा पूर्वी चित्रकला काढताना ते टीचर शिकवायचे की त्याला एक बॅकग्राऊंडला एक पूर्ण क्रीम कलरचा रंग द्यायला लावायचे आणि त्याच्यावर चित्र काढायला लावायचे आणि मग ते चित्र उठावदार व्हायचं. तसं हे आपल्या जीवनाच्या बॅकग्राऊंडवर कंटिन्युअस बाबांचं नाव चाललं पाहिजे. का? तसं नाव प्रभूचं घेतल्यामुळे तुम्ही ते ऑटोमॅटिक घ्या, यांत्रिकपणे घ्या, मनापासून घ्या. बाबांनी पण नाव घ्यायच्या 3 महत्त्वाचे वेगळे प्रकार त्यावेळेस सांगितलेले आहेत की असं घेतल्यामुळे जे संस्कार तुमच्या प्रत्येक क्रियेतून उत्पन्न होतात ते संस्कार दुर्बल होतात, कच्चे होतात, आहेत ते खर्च होतात, नष्ट होतात, झाले तरी ते फार कच्चे राहतात. म्हणून इथे सांगितलेलं आहे की जे कच्चे संस्कार आहेत ते मनोदेहातच खर्च होऊन जातात. त्याहून अधिक बलवान संस्कार सूक्ष्मदेहात वासनारूपाने किंवा काल्पनिक अनुभवाच्या इमॅजिनेटिव्ह एक्सपिरियन्सद्वारा खर्च होतात. जे एकदम कच्चे असतात ते मनोदेहातच खर्च होतात. त्याहून जे बलवान संस्कार असतात ते सूक्ष्मदेहामध्ये वासनारूपाने शिल्लक राहतात आणि काल्पनिक
किंवा कल्पनेच्या आधाराने ते खर्च केले जातात. पण जे प्रबळ संस्कार असतात, किचकट संस्कार असतात, विशेषतः बाबांनी सांगितलं राग, क्रोध किंवा कामवासना ह्यातनं उद्भवलेले जे संस्कार असतात ते फार किचकट, चिवट असतात. ते जे असे प्रबळ संस्कार असतात त्यांना स्थूल देहाचं माध्यम लागतं ते प्रत्यक्ष कृतीत उतरवून खर्च करण्यासाठी. आणि प्रत्यक्ष व प्रबलतम संस्कार स्थूल देहाच्या शारीरिक क्रियेच्या द्वारा खर्च होऊन जातात, तसे ते संपवले जातात. संस्कारांचा असा सतत व्यय चालूच असला, व्यय म्हणजे खर्च, वापरून टाकणं ते संस्कार. तर संस्कारांचा असं सतत व्यय चालू जरी असला तरी संस्कार संपत नाही, नष्ट होत नाही, लोप होत नाही. का? कारण नवीन संस्कार केवळ नवीन क्रियांनीच उत्पन्न होतात असे नसून, नवीन क्रिया केल्यानेच नवीन संस्कार होतात असं नाही, तर ते जे आहे ते संस्कार खर्च करण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतही संस्कारांची निर्मिती, नवीन संस्कारांची निर्मिती होते. नवीन संस्कार केवळ नवीन क्रियांनीच उत्पन्न होतात असे नसून ते खर्च होऊन जाण्याच्या प्रक्रियेतही अवश्यम एव उत्पन्न होतात. याप्रमाणे संस्कारांचा ढीग सारखा वाढतच जातो आणि व्यक्ती ते ओझे फेकून देण्यास असमर्थ होते. हे संस्कारांचं ओझं पूर्णपणे फेकून देणं सामान्य माणसाला स्वतःच्या हिमतीवर शक्य नाही. आपण हे अनेक वेळा बघितलं, मागच्या प्रकरणात बघितलं की सगळे संस्कार संपल्याशिवाय गॉड रिअलायझेशन होत नाही. 6व्या भूमिकेपर्यंत संस्कार शिल्लक असतात आणि केवळ सद्गुरूच्या कृपेनेच ते संस्कार सगळे संपूर्ण, अगदी क्षीण संस्कार उरलेले असतात 6व्या भूमिकेत. पण ते सुद्धा ते जेव्हा झिरो होतील तर ते झिरो करण्याचं कार्य सद्गुरू करतो. सद्गुरूच्या कृपेनेच ते संस्कार सगळे नष्ट होतात. मग आता एखाद्याला प्रश्न पडेल की जर सद्गुरूच्या कृपेनेच संस्कार नष्ट होणार आहे तर मी कशाला प्रयत्न करू? नाही, ती सद्गुरूची कृपा कधी आपण प्राप्त करतो आपल्यावर होते. सद्गुरू अशाच्या शोधात असतो की ज्याने स्वतः काही कष्ट करून ते संस्कार संपवायचा प्रयत्न केला आहे, ह्या मार्गावर अध्यात्माच्या प्रगती केली आहे. 6व्या भूमिकेवर जरी शिल्लक असले तरी ते क्षीण असतात. बाकीचे जे प्रबळ संस्कार ते तुम्हाला प्रबळ होणार नाहीत. कसे संपवता येतील, नवीन संस्कार जास्त पक्के नसणार, ही सगळी काळजी आपल्याला घेतली पाहिजे. आणि नामस्मरणाच्या बाबतीत जे मागाशी मी उल्लेख केला की बाबांनी 3 प्रकारचं नामस्मरण त्यावेळेस सांगितलं. एक आहे ते सहज, ऑटोमॅटिक. दुसरं आहे तुम्ही संकटात असाल आणि जीवाच्या आकांताने बाबांचं नाव घ्याल तर बाबा हजर होऊन तुमचं कार्य करतात. असे ते 3 प्रकार बाबांनी त्या एका ह्याच्यामध्ये सांगितलेले. आपण एकदा ह्याची चर्चा केली असं मला वाटतंय. पण हा प्रकार आहे की तुम्ही यंत्रवत घ्या, सहज घ्या, सवय लावा. बाबांनी सांगितलं आहे नामाची सवय लावा. अंत्यक्षणी जर तुमच्या ओठावर नाव यायचं असेल, कारण अंतक्षण फार कठीण आहे, कोणाचा काळ कसा असेल भगवंत जाणे, त्या अंतक्षणी सहज सवयीने यायचं असेल तर सवय आत्तापासून लावायला पाहिजे. मग त्याला बाबांनी सवय म्हटलं. तिथे तुम्ही मनापासून घ्या असं म्हटलं नाही. आणि आपण जर ते मनापासून प्रेमाने घेतलं तर प्रश्नच नाही, आनंदच येतो, त्याच्यातून आनंदच मिळतो आणि इट मेक्स वंडर्स. पुढचा छोटासा पॅरेग्राफ आहे, परस्पर विरोधी द्वंद्वांच्या द्वारा संतुलन. की संतुलन साधायचं, सगळे संस्कार नष्ट झाले पाहिजे, चांगले वाईट इक्वल झाले पाहिजे आणि तेही नष्ट झाले पाहिजे. तर हे जे द्वंद्व आहे परस्पर विरोधी, चांगलं वाईट, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर किंवा प्रेम, घृणा, हे सगळे द्वंद्व आहेत. विशिष्ट क्रिया व संस्कार यांनी ठेवलेल्या संस्काररूपी ठशांमुळे मन तशाच प्रकारच्या क्रियांकरता व अनुभवांकरता ग्रहणशील होते. म्हणजे इथे सस्केप्टिबल असा शब्द त्याला इंग्लिशमध्ये वापरला. ग्रहणशील म्हणजे ते त्याला ॲक्सेप्ट करतं, स्वीकृत करतं. असे वेगवेगळे जे संस्कार आहेत, वेगवेगळ्या क्रियांमुळे जे संस्कार आहेत, हे जे संस्कारांचे ठसे आहे तशाच प्रकारच्या क्रियांकरता आणि मन तसं, म्हणजे ज्याच्यावर आध्यात्मिक आता आपण सगळे ह्या मीटिंगमध्ये आहोत, तर हे आधीच संस्कार झालेले आहेत अशा प्रकारचे, म्हणून ह्याची गोडी तुम्हाला वाटते. तशाच प्रकारच्या गोष्टींना कडे मन आकृष्ट होतं इन शॉर्ट. पण
एका विशिष्ट मर्यादेनंतर स्वाभाविक प्रतिक्रिया होऊन त्या ग्रहणशीलतेचा निरोध आणि विरोध होतो व प्रवृत्तीची दिशा अगदी उलटून विरुद्ध संस्कारांना कार्यक्षम होण्यास वाव मिळतो. कित्येक वेळा हे द्वंद्वांचे परस्पर विरोधी भाग एकाच कल्पना शृंखलेमध्ये गोवल्या जातात. उदाहरणार्थ, एखाद्या मनुष्याला त्याच्या जीवनाच्या पूर्वार्धात ऐहिक वैभवाचा, कनककामिनी व कीर्ती इत्यादी सर्व प्रिय वस्तूंनी संपन्न असलेला सुप्रसिद्ध लेखक असल्याचा अनुभव येतो. त्याच जन्माच्या उत्तरार्धात त्या सर्व प्रिय वस्तू त्याला सोडून गेल्या असल्याचा अनुभव येतो. आपण बरेचदा बघतो की रंकाचा राव झाला आणि रावाचा रंक झाला. कधी कधी असे दिसते की एकाच जन्माच्या कल्पना शृंखलेत दोन्हीही परस्पर विरुद्ध द्वंद्वांचा समावेश झालेला नाही. एखाद्याला सगळं सुखकर आयुष्य मिळतं, एखाद्याला पूर्ण दुःखकर आयुष्य मिळतं. उदाहरणार्थ, एखाद्या माणसाला आपण स्वतः जन्मभर युद्धात नेहमी विजयी होणारा असा प्रबळ भूपती म्हणजे राजा असल्याचा अनुभव येईल. परंतु असे झाल्यास त्या राजाला आणखी एक दुसरा जन्म घेऊन पराभव सोसावा लागतो आणि मग कल्पना शृंखलेची पूर्ती करून त्या जन्मातील अनुभवाचे संतुलन बॅलन्सिंग करणे भाग पडते. संस्कारांची मानसिक नियती, सायकोलॉजिकल कंपल्शन ही आत्म्यास अधिक आवश्यक असणाऱ्या अर्थपूर्णतेस पोषक असते. म्हणजे ह्याच्यातनं इन शॉर्ट काय खूप महत्त्वाचं आहे की आपण म्हणतो की काय हे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, किंवा हे जीवन आहे त्याचं हे सारख्या लहरी चालू आहेत, अप्स अँड डाऊन्स. तर ते जरुरी आहे त्या आत्म्याच्या प्रगतीसाठी, आध्यात्मिक पोषक वातावरणासाठी. अप्स अँड डाऊन्स जरुरी आहे. कधी सुख असेल कधी दुःख असेल. हे का जरुरी आहे? जर एकाच प्रकारचे अनुभव सतत त्या जन्मात आले त्या व्यक्तीला, तर त्याच्या विरुद्ध अनुभव, द्वंद्व इथे त्याच्या विरुद्ध, मग ते सुख असेल किंवा दुःख, ते अनुभव येण्यासाठी पुन्हा त्याला दुसरा जन्म घ्यावा लागतो. मग मी म्हणते, दुसरा जन्म पुन्हा घेण्यापेक्षा त्याच जन्मात ते सगळं सुख दुःख दोन्ही पचवलेलं काय वाईट आहे? तेवढा एक जन्म कमी होईल ना, हे माझी सीमित बुद्धीप्रमाणे मी म्हणते. म्हणून जेव्हा कोणाला आपल्याला सुख किंवा दुःखाचा अनुभव येईल तेव्हा हसत झेला आणि ह्यात समाधान माना की याच्याद्वारे बाबा माझे संस्कार कमी करताहेत, ह्याद्वारे बाबा माझे संस्कार कमी करतायत, किंवा या प्रकारचे माझे संस्कार भोगणं बाकी आहे, ते खर्च करणं बाकी आहे, म्हणून मी या परिस्थितीत आहे. तरीही ज्या पद्धतीचं जीवन बाबांनी जगायला सांगितलं ते जगण्याचा नेहमीच प्रयत्न करायला पाहिजे. याच्यावर कुणाला काय विचारायचं आहे? आपल्याकडे 5 मिनिट वेळ आहे माझ्या माहितीप्रमाणे, बरोबर ना? केतकी आपल्याला कंट्रोल करेल. 5 मिनिटामध्ये कुणाला याच्याबद्दल थँक्यू, कुणाला काही बोलायचं असेल, सांगायचं असेल, शेअर करायचं असेल, हाही तितकाच इम्पॉर्टंट आणि महत्त्वपूर्ण टॉपिक आहे हा. बाबांनी सृष्टीचा आरंभ आणि अंत याच्यात याला घेतलं आहे, पण तो तितकाच महत्त्वाचा आहे. आणि आपल्याला मागे नाफडे भाऊंनी सांगितलं होतं की एका ह्याच्यात एक प्रकरण संपायचा प्रयत्न करा. ते आपण आत्तापर्यंत केलं, पण आज शक्य होणार नाही. आता 4 पानं राहिले, ती आपण पुढच्या वेळेला घेऊया. त्यांचं म्हणणं होतं की एक विषय पाहिजे, तर आपण हा एकच प्रकरण आहे, पण चर्चामुळे आपण त्याला संपू शकत नाही आहे. पण वेळ आहे तर कुणाला काही बोलायचं तर नक्की बोला. बरोबर 7 वाजता आपण प्रार्थना सुरू करू. हां, पुष्पा, जय बाबा, जय बाबा. हां, बोला. एकच मिनिट. जय बाबा. आम्ही पहिल्यापासून म्हणजे बाबा मंडळी, रांगोळे काका, हे सगळे नगर सेंटर अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा हे ॲड करून घ्या. मला बऱ्याच दिवस सगळ्यांना सांगायचं होतं. कितकी पण जय बाबा. जय बाबा. अठरा पुराणे शास्त्रे साही वेदही थकले शास्त्र
आरती ऐकायची का? सॉरी. दीनदया परमकृपाळा दीनदया परमकृपाळा हृदयमंदिया आरती छाया प्रभु आरती छाया अश्रुलाली उतरे मन अनुतापाचे वरती हसन प्रीती भक्तीचे आवाहन प्रीती भक्तीचे हे आवाहन प्रसाद या वीर प्रभु आरती छाया वीर प्रभु आरती छाया रोम रोम हरि राम सदा रूप दीप हो जळला अव जीवन नैवेद्याला अवघे जीवन नैवेद्याला अर्पण दीपाल वीर प्रभु आरती छाया वीर प्रभु आरती छाया काय मागुनी उठला हे तू मागितल्या विणू सर्व दिले तू एक मागणे तरी परंतु एक मागतो तरी परंतु तुझी कृपा छाया प्रभु आरती छाया प्रभु आरती छाया शब्द भांगणी अपुरी पडती क्या भावना मोठी अडती कशी गाऊ मी तुझी आरती कशी गाऊ मी तुझी आरती तूच ये गावया वीर प्रभु आरती छाया वीर प्रभु आरती छाया दीनदयाळा परम कृपाळा दीनदयाळा परम कृपाळा हृदय मंदिरिया प्रभु आरती छाया वीर प्रभु आरती छाया वीर प्रभु आरती छाया। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय।